मी, संजय मिश्रा सर आणि बच्चन सर असा एक सीन होता आणि त्याच्यामध्ये माझा एक थोडासा मोठा डायलॉग होता, एक 5-6 वाक्यांचा होता आणि रिहर्सलला तो व्यवस्थित झालेला. एकच्या वेळेला काय झालं माहित नाही, मी ब्लँक झालो आणि तो रिटेक झाला आणि असे 3 का 4 रिटेक झाले आणि मी 5व्या रिटेकला मला फारच असं घाबरलो मी आणि लागलो रडायला की आपल्यामुळे दोघांना थांबावं लागतंय आणि रिटेक होत आहेत. कारण त्यांचं काम ते व्यवस्थित करत होते, माझ्यामुळे परत करावं लागत होतं. तर मी फारच असा गेलेलो मी. सो मला पुनर्वसू नाईक म्हणून आमचे असोसिएट डिरेक्टर होते त्या सिनेमाचे. सो ते मला असे थोडं, तो दादा मला थोडं बाहेर घेऊन गेला. आम्ही फिरलो वगैरे, थोडे क्रिकेट वगैरे खेळलो, थोडं चिल झालो. मग परत आतमध्ये आलो आणि बच्चन सर म्हणले की करूयात शूट, फक्त एक रिहर्सल करूयात. म्हणलं चालेल. तर सर बाजूला बसलेले, मी वाचत होतो. आम्ही म्हणजे स्क्रिप्ट वाचतच रिहर्सल करत होतो. तर ते वाचता ते मध्ये मध्ये मला असे ड्रायफ्रूट, त्यांना खायची सवय, ड्रायफ्रुट्सचे खात असतात. वाचत असताना ते मध्ये मध्ये माझ्याकडे असं एक पास करतोय ड्रायफ्रूट. मी पण काय काजू बिजू खात मी ते वाचत होतो. सो आम्ही एकदा वाचलं, ते ठेवून दिलं स्क्रिप्ट. त्याच्या पुढचं इमिजिएट ओके झालं टेक. तर त्याच्यात आम्ही जेव्हा प्रमोशन्स करत होतो सिनेमाचं, तेव्हा बच्चन सरांनी काइंड ऑफ त्याचं एक सांगितलं, कारण मी हा किस्सा कुठेतरी प्रेसमध्ये सांगितल्यावर त्यांनी मला त्याच्या मागचं लॉजिक सांगितलं. ते म्हणले की लहान मुलं जी असतात, 14 ते 16 वर्षापर्यंतची जी मुलं असतात, तर त्यांचं सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन हे खाताना असतं. जेव्हा ते खातात तेव्हा त्यांचं सगळ्यात एकाग्रता त्यांची असते, कारण लहान असतं, खाणं महत्वाचं असतं आयुष्यात. सो त्यामुळे जेव्हा मी वाचत होतो तेव्हा त्यांनी ते पास करत राहिले आणि माझं नॅचरलीच कॉन्सन्ट्रेशन झालं मी जे वाचतोय त्याच्यात आणि इमिजिएट पुढचा टेक ओके झाला.